मनोज जरांगे हा फुसका बार आहे. जरांगे तुतारी वाजवण्याचं काम करतो. जरांगेंचे मालक शरद पवार आहेत असा हल्लाबोल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. शरद पवारांचा जरांगेंना आदेश आला असेल की उमेदवार उभे करू नको. जरांगेंनी त्यांच्या उमेदवारांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. या लोकांनी जरांगेला बुटाने मारलं पाहिजे असं देखील वाघमारे यांनी म्हटलं. जरांगे शरद पवारांकडून करोडो रुपये उकळतात आणि त्यांच्या झोळीत समाज नेऊन टाकतात असं सांगत जरांगेंनी लोकसभेत दलित आणि मुस्लिम समाजाला शरद पवारांच्या झोळीत टाकण्याचं काम केलं असा गंभीर आरोप वाघमारे यांनी केलाय. मनोज जरांगे हा यापूर्वी सांगितलं होतं की ते फुसका बार आहे. मनोज जरांगे तुतारी वाजवण्याचं काम करतो आणि मनोज जरांगेचे मालक शरद पवार आहेत. शरद पवारांनी जरांगेंना रसद देऊन हे आंदोलन उभं करण्याचं काम केलं आणि शरद पवारांची जी स्क्रिप्ट येईल तेवढं बोलण्याचं काम जरांगे करत होता. आणि आज सुद्धा शरद पवारांचा रात्री आदेश आला असेल आणि उमेदवार घोषित करू नको. खरं तर जरांगेचे उमेदवार उभा केलेले आहेत आणि जरांगेच्या उमेदवाराच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जरांगेने केले. त्यांची फसवणूक करण्याचं, त्यांचा वेळ वाया घालण्याचं काम जरांगेने केलं आहे. खरं तर ह्या लोकांनी जरांगेला बुटाडाने हाणलं पाहिजे. कारण जरांगेने गेल्या 6 महिन्यापासून लोकांना मुलाखतीला बोलवणं, चर्चा करणं, वेळ त्यांचा वायाला घालणं, पैसा खर्च करणं आणि तुला उमेदवारी देतो, याला उमेदवारी देतो असं करून जरांगेने मराठा समाजातील गरीब तरुणांची निव्वळ दिशाभूल करण्याचं काम केलं. आणि जरांगे, मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितलं की जरांगे हे निजामी मराठ्यांचं काम करतात, निजामी मराठ्यांसाठी काम करतात. विस्थापित मराठी आणि गरीब मराठ्यांसाठी त्याला काही घेणं देणं नाही. गरीब मराठ्याचं नाव घ्यायचं, माझा समाज, माझे लेकरं, माझे गरीब मराठा म्हणायचं आणि त्यांची फसवणूक करायची आणि नक्कीच शरद पवारांच्या झोळीत नेऊन टाकण्याचं काम जरांगे करोडो रुपये शरद पवारांकडून उकळायचे आणि शरद पवारांच्या झोळीत नेऊन समाज टाकायचा. आणि खरं तर जरांगेंनी गेल्या लोकसभेमध्ये दलित आणि मुस्लिम समाजाला सुद्धा फसवण्याचं काम केलं आणि शरद पवारांच्या झोळीत टाकण्याचं काम केलं. परंतु यावेळी माझं तर मते जरांगेचं अशी परिस्थिती झाली, दर घरका आणि घाटका अशी परिस्थिती जरांगेची झाली. जरांगेला येणाऱ्या काळात जरांगे नावाचा माणूस नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. जरांगे नाव येणाऱ्या काळात तुम्हाला कुठंच दिसणार नाही. फक्त विधानसभा होणे बाकी आहे. जरांगे फॅक्टर काय, जरांगे माणूसच संपलेला आहे. जालन्याच्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संतोष दानवे आणि बदनापूरचे उमेदवार नारायण कुचे या दोघांनीही आज राजूर येथील राजुरेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं आणि आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत पूजा केली. संतोष दानवे आणि नारायण कुचे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी राजूरमध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शनी केलं. महायुतीने राबवलेल्या योजना हीच आपल्या विजयाची खरी पावती असल्याचा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला. आपापल्या गावागावात जाऊन प्रचार करून नागरिकांपर्यंत पोहोचायचं आहे असं सांगत महाविकास आघाडीने लोकांना मूर्ख बनवण्याची कला आहे असं हल्लाबोल संतोष दानवे यांनी केला. लोकसभेसारखं आपण गाफील राहून चालणार नाही की वातावरण चांगलं आहे, हे होणारच आहे, आता काही पाहायची गरज नाही, कोणापर्यंत पोहोचायची गरज नाही, चिंतेचं वातावरण नाही. या भूमिकेतून आपल्याला आता बाहेर पडायचंय आणि दारादारापर्यंत आपण जरा जनतेपर्यंत जरा पोहोचलो, एकही घर त्या गावातलं जर आपण सोडलं नाही तर निश्चितपणे या दोन्ही तालुक्यातली जनता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि त्यामुळं पोलचीट तर घेऊन आपल्याला मतदारापर्यंत जायचंच आहे. पण आपण जे विकास कामं केले, मला असं वाटतं की असं कोणतंच घर किंवा परिवार नाहीये की ज्या परिवाराला केंद्राच्या मोदीजींच्या सरकारने किंवा राज्याच्या शिंदे फडणवीस आणि अजितदादाच्या सरकारने लाभ दिलेला नसावा, असं एकही कुटुंब नाही. अशी परिस्थिती बांधवांना आज राज्यात आहे. आज घराघरापर्यंत योजना पोहोचली, मग ती घरकुलाच्या माध्यमातून असेल, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून असेल किंवा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल, कामगार योजनेच्या माध्यमातून असेल, शौचालयाच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्याच्या वीज बिल माफीतून असेल किंवा दुष्काळ अनुदान असेल,
सोयाबीनचं अनुदान असेल, कापसाचं अनुदान असेल, दुधाचं अनुदान असेल, या प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या सरकारने प्रत्येक कुटुंबापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यासह तालुका सीमेवर प्रशासनाकडून चेकपोस्ट मार्फत वाहनाची कसून चौकशी करण्यात येते. तिवसा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चेकपोस्टवर तिवसा पोलीस स्टेशनचे पीआय प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान एका वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 किलोपेक्षा अधिक सोने चांदी आढळून आलं. पकडण्यात आलेल्या सोने आणि चांदीची किंमत तब्बल 6 कोटीपर्यंत असल्याचा अंदाज आहे. यावेळी इन्कम टॅक्स विभागाला पाचारण करण्यात आलं होतं, तर पुढील कारवाई पोलीस करतात. बंजारा समाजाचे धर्मगुरू पोहरा देवीचे महंत बाबूसिंग महाराजांना महायुती सरकारने राज्यपाल कोट्यातून आमदार केल्यानं आणि बंजारा समाजासाठी विविध योजना राबवल्यानं विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा महायुतीला नक्की होईल असं विधान नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिलेले महंत सुनील महाराज यांनी म्हटलंय. पोहरादेवी इथं आयोजित बंजारा धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज यांचा सत्कार समारंभ होता आणि याच कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता महायुतीमध्ये बाबूसिंग महाराजांना प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे आणि एवढंच नाही तर गोर बंजारा केंद्रीय गोर बंजारा कल्याण बोर्ड, त्यानंतर संत सेवालाल महाराज बंजारा लंबाना तांडा समृद्धी योजना, त्यानंतर क्रिमिलेअरची 8 लाख ऐवजी 15 लाखाची अट, गोर बंजारा साहित्य अकादमी हे युती महायुतीच्या काळामध्ये स्थापन झाल्यामुळं आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावल्यामुळं त्यामध्येच अजून जे आमच्या समाजामध्ये जे घुसखोरी होत आहे त्याच्यावर एक SIT नेमण्यात आल्यामुळे निश्चितच महायुतीला बंजारा समाजाचा फायदा होईल. जर महायुती सरकार आली तर मागणी करण्याऐवजी तुम्हाला आजच सांगतो की परत या गादीचा सन्मान करण्याकरिता महायुती सरकार बाबूसिंग महाराज यांना निश्चितच कॅबिनेट मंत्रीपद देणार, यामध्ये शंका नाही. पांचजन्य फाउंडेशन ही संस्था गेल्या काही वर्षांपासून इतर सामाजिक उपक्रमांसोबत पुणे हॉस्पिटल समोरील नदीपात्रातील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधीच्या जीर्णोद्धाराचं कार्य करतात. या समाधी जीर्णोद्धार कार्याविषयी पुणेकरांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि सर्वांच्या सहकार्यानं हे कार्य पुढे यशस्वी व्हावं यासाठी फाउंडेशन दिवाळीत समाधी परिसरात दीपोत्सवाचं आयोजन करत असते आणि या वर्षीचा दीपोत्सव पेशव्यांचे विद्यमान वंशज पुष्कराज सिंग पेशवा यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. काँग्रेसनं दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करण्यासारखा नाहीये, म्हणून आम्ही उमेदवार दिलाय आणि हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदा महिला आमदार निवडणार. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलाय, तसंच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या असं विशाल पाटील यांनी आवाहन केलंय. ह्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून जयश्रीताई वहिनींना आपण तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभं केलेलं आहे. हे आपल्या अपक्ष म्हणून उमेदवार आहेत. हे महाविकास आघाडीचा मी घटक पक्ष आहे, हा माझा उमेदवार आहे, मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो. आचारसंहितेपूर्वी पूर्णा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनी जाऊ नये म्हणून दमदाटी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी केली होती आणि असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केला होता. विशाल कदम धमक्या देणं बंद करा. परभणीसह सर्वांना माहिती आहे की रत्नाकर गुट्टे काय चीज आहे. रत्नाकर गुट्टे यांनी आपला प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल कदम यांना त्यांच्याच पूर्ण शहरात जाऊन थेट आव्हान दिलंय. त्याचबरोबर 2019 विधानसभा निवडणुकीत विशाल कदम तुम्ही पराभूत झाला, त्यानंतर या 5 वर्षात तुम्ही काय विकास कामं केली हे सांगा असा थेट सवालही गुट्टे यांनी उपस्थित केला.